चला गुड नाईट. चला चला वहिनी गुड नाईट. येतो शेठ चला. भावा चल गुड नाईट. वहिनी चला गुड नाईट. होय. शपथ शितले मला लई भूक लागली. कधी जीवन असं झालंय मला. आता अजून जरा दम धरा, लगेच काय तर करते मी. हा एक मिनिट करते म्हणजे अहो ते समजा जेवण संपलं. संपलं कसं काय? कसं काय म्हणजे आता घरचं खायला मिळाल्यावर जरा 4-5 घास जास्त जाणारच की. आणि तसं जरा अंदाज चुकलाच माझा. आणि तसं बी फौजींचा अंदाज लावणं एवढी सोपी गोष्ट नाही ना. पण हितनं पुढं अजिबात गडबड होणार नाही. अगं मग आता काय करणार? तुम्ही 2च मिनिटं थांबता का? लगेच काय तर करते. पिठलं चालेल तुम्हाला? नको. मग दुसरं काय पाहिजे? तू काय करू नको. मग दिवसभर काम करून दमली असेल तू. आता मी तुझ्यासाठी काहीतरी करतो. अहो नाही नाही अजिबात नाही. तुम्हाला लई भूक लागली ना, थांबा जरा. शितले थांब. तुला नाही लागली भूक? अहो थांबा तर 2 मिनिटं लगेच. शितले थांब. अगं अन्नपूर्ण आहेस तू. आज एवढे सगळे तुझ्या हातचं खाऊन तृप्त होऊन गेले इथनं. आणि तुझ्यासाठी 2 घास बनवू शकत नाही मी? हा बर काय करणार? ऑमलेट. अहो मी वेज आहे ना. शितले गंमत केली मी. तुझ्यासाठी पिठलंच करतो. चल. चला आज पिठलं खाऊया. लईच भारी झालंय. फौजी माझ्या एवढं नशीब पण अजून कोणच नसेल. तुमची साथ अशीच राहू द्या. आणि हो मी दुपारी काय माहित नाही मला. का? अहो मी दुपारचा स्वयंपाक बी करायला घेतलाय. अगं मला दुपारी काम आहे. मी परत घरला आलो ना येळ जाईल उगाच. एवढा किती वेळ जाणार आहे तेव्हा? 5-10 मिनिटं इथं तिथं येऊन जा की. वय पण मला नाही पण नाही बिन नाही. तुम्ही यायचं म्हणजे यायचंच. मला नाही माहित. बर काय नशितले मी घरला आलो ना जाऊच वाटत नाही परत. म्हणून काही यायचंच नाही असं करायचं वय? एक तर माणूस एवढा लांब नाही आलाय. तेच त्याच माणसाच्या सारखं जवळ बसू वाटतं म्हणून जाऊच वाटत नाही. पण जावा आता. अहो अगे गिफ्ट बघायचं राहिलंच की. बघू की. काय दिले बघ बरं पोरांनी. एवढी सगळी गिफ्ट.
नाही. थांबा. अहो ही जड आहे बघा, ह्यात नक्की असेल. घड्याळ बघू. बघा. अगं हे अलार्मचं घड्याळ आहे. हम्म. देऊन देऊन हे दिलंय होय. अहो असं काय म्हणताय? देणाऱ्याची भावना समजून घ्यायची असते. आता याच्या मग काय भावना? काय माहित, कदाचित तुम्ही लवकर उठावं म्हणून दिलं असेल. तर मी लवकर उठावं. मी नाही, तू लवकर उठाव म्हणून दिलंय. पोरं काय म्हणले ऐकलं ना? बहिणी हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे. गप्प बसा तुम्ही. अहो कदाचित ही वेळ आपल्या कायम लक्षात राहावी म्हणून दिलं असेल. बरोबर आहे तुझं. कसं काय कळतं ग तुला हे सगळं? कळतं, सगळं कळतं. आणि आता हे बी कळतंय की उशीर होतोय तुम्हाला. जावं बघू. अहो जावा, लय उशीर झालाय बघा. हेच होतं बघ. तू नसलीस ना 10 मिनिटं आधी आजार असतो मी. आता बघ फायच निघा ना माझं. पळच निघा म्हणे. अहो जावा की, लय उशीर झालाय. आणि दुपारी या, मस्त काय तर जेवण बनवते. हे काय असा गेलो आणि असा आलो बघ. आणि होय ग, तू घरात बसून काय करणार मग? रावले येईल की इतक्यात, आणि घरी बी फोन करते, बघते काय चाललंय ते. बर. आहो लवकर या, वाट बघते मी. यस मिसेस फौजी, आलोच. मामी फोन का उचलना झाल्यात? परत करते. कदाचित चार्जिंगला लावून विसरल्या असत्या.